पावसाच्या 2 महिन्यात ठाण्यात निसर्ग कोसळला. झाडं मोडली, रस्त्यावर ऑइल पडलं, आगी भडकल्या, रस्ते जलमय झाले, भिंती खचल्या. संकटाच्या सवलतीत सामान्य माणूस अडचणीत आला. पण या प्रत्येक संकटाच्या मागे एक न दिसणारा हात होता, ठाणे महापालिकेचा आपत्ती व्यवस्थापन कक्षाचा. मे ते जुलै या कालावधीत या कक्षाच्या फोनवर सुमारे 1100 मदतीसाठी कॉल आले. या 2.5 महिन्यात ठाण्यात 300 पेक्षा अधिक झाडे उन्मळून पडली, 200हून अधिक फांद्या तुटल्या, तर 75 ठिकाणी आगीच्या घटना घडल्या. कुठे पाणी तुंबलं, कुठे स्लॅब कोसळला, कुठे गॅस गळला, तर कुठे झाडावर अडकलेल्या पक्ष्यांसाठी मदतीची हाक आली. पण यातील एकही कॉल दुर्लक्षित झाला नाही. आपत्ती व्यवस्थापनाच्या पथकाने प्रत्येक ठिकाणी हजर राहून मदतीचा हात पुढे केला. या काळात शहरातील अनेक रस्ते सिमेंट काँक्रीटचे झाले, पण त्याचमुळे झाडांचे मूळ आणि आयुष्य दोन्ही ढासळले. त्यामुळे पावसात थोडासा वारा सुटला की कुठे ना कुठे झाड कोसळल्याचा आवाज ऐकू यायचाच. मे महिन्यात 112, जूनमध्ये 139 आणि जुलैच्या पहिल्या आठवड्यातच 41 झाडे कोसळली. झाडांच्या फांद्या मोडण्याच्या 200 घटना घडल्यात. शहरात आज अनेक संकटं आहेत. मोठी आग, रस्त्यावर ऑइल सांडणे, स्लॅब कोसळणे, गॅस गळती, चिखलात रुतलेली वाहनं, गटारी उफाळणं. पण या संकटामध्ये सामान्य माणूस घाबरतो. अशावेळी त्यांच्या डोळ्यासमोर एक विश्वाचं नाव येतं, ते ठाणे महापालिकेचा आपत्ती व्यवस्थापन कक्ष व कक्षाचे कर्मचारी आणि ठाणे अग्निशमन दल हे दोघे एकत्रित काम करून मदतीसाठी धावत असतात.